परत तुम्हाला लागली तर मी शेअर करू शकतो. ANSYS वर्कबेंच मध्ये आपण काल स्टॅटिक स्ट्रक्चरल बघितलं होतं, त्याच्यातलं सेकंड प्रॉब्लेम आपण पाहूयात. स्टॅटिक स्ट्रक्चरल इथं एक विंडो तयार होतीये. आपल्याला पहिले इंजिनिअरिंग डाटावरती डबल क्लिक करून त्याच्यात मटेरियल ऍड करायचं आहे. पहिलं डिफॉल्ट जे काही मटेरियल आहे ते मटेरियल आहे, इथे नाव असतं बघा त्याचं, काय नाव, स्ट्रक्चरल स्टील. स्ट्रक्चरल स्टील म्हणजे काय की जे तुमचं प्लेन MS किंवा आपण EN24 म्हणतो त्या मटेरियलचं इथं सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ह्या. ओके, इथे यंग मॉड्युलस आहे, पॉयझन्स रेशो आहे, तुम्ही यंग मॉड्युलस चेक करून घेऊ शकता, पॉयझन्स रेशो घेऊ शकता, डेन्सिटी आहे, बाकीच्या डिटेल्स पण आहेत. आपण याच्यात चेंजेस पण करू शकतो जर का आपल्याला वाटतंय की माझ्याकडचं जे काही मटेरियल आहे ते कदाचित याच्यापेक्षा थोडंफार चेंज आहे, तर मटेरियल डाटा सोर्स मधनं तुम्ही हे चेंज पण करू शकता. ओके, आता आपण न्यू मटेरियल ऍड करू. जनरल मटेरियल मध्ये गेल्याच्या नंतर भरपूर सारे इथे मटेरियल येतात. तर आपल्याला महत्वाचं एक काल आपण केलं होतं ॲल्युमिनियम अलाय केलं होतं, आपण आज कॉपर अलाय ऍड करून पाहूया. कॉपर अलाय झालं. ओके, तो मी ऍड केलेला आहे इथे. ठीक आहे, अपडेट प्रोजेक्ट म्हणण्याचं आणि रिटर्न टू प्रोजेक्ट, त्यावेळेस तो इंजिनिअरिंग डाटा ओके क्लिक आला. जॉमेट्रीवरती डबल क्लिक जर केलं तर आपल्याला डायरेक्टली जॉमेट्री बनवता येईल. नसेल तर तुम्ही स्टँडर्ड जॉमेट्री घेऊ शकता राईट क्लिक करून. पहिलं आजचा पण प्रॉब्लेम आपण असाच पाहूयात की जॉमेट्री आपण क्रिएट करतोय, मिलीमीटरमध्ये कन्वर्जन केलं. ओके, XY प्लेनला लुक ॲट म्हटलं की त्या प्लेनवरती आपण येतोय. ओके, त्यानंतर मी जॉमेट्री क्रिएट करतो. ओव्हल घेऊ आपण, इथनं सरळ घ्यायचं आहे आपल्याला. इथे हा ओव्हल शेप झाला, याला मी जनरेट म्हटलं. याला मी डायमेन्शन मध्ये जाऊन डायमेन्शन देऊ याचे. एक डायमेन्शन हे असतं, दुसरं डायमेन्शन हे एक डायमेन्शन, आणि तिसरं डिलीट करूयात आपण, हे डिलीट करू. त्यानंतर हॉरिझॉन्टल डायमेन्शन घेऊन हे आणि हे दोघांमधलं डायमेन्शन. त्यानंतर नेक्स्ट हॉरिझॉन्टल डायमेन्शन घेऊन इथपासून हा पॉइंट. ओके, आता हा 8च्या ऐवजी आपण 10 mm करतो मी. हा किती, हा 100 mm करू. ओके, हा किती 25 करतो, म्हणजे फुल 25, तर हा 12.5. ओके, तर हे पूर्ण ब्ल्यू झालं म्हणजे हे पूर्ण 100% कन्स्ट्रेंट मॉडेल झालं. ओके, याला मी जनरेट म्हटलं. त्यानंतर रिव्हॉल्व करूया आपण. रिव्हॉल्व, हा स्केच, अप्लाय, ॲक्सिस, हा ॲक्सिस घेतला, अप्लाय म्हटलं. ओके, हे बाणाने त्याने ॲक्सिस पण दाखवला तो, अप्लाय. ओके, ॲक्सिस झालं, जनरेट म्हटलं. बघा आता हा तुम्हाला रिव्हॉल्व झालेला आहे डायरेक्टली. आलं लक्षात? हा रिव्हॉल्वचा झाला. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे माहिती का, ह्याच्यात असं चेक करायचं आहे की हा सिम्पली ह्या पॉइंटला तो जमिनीवरती रेस्ट आहे इथे, आणि ह्या फेसला त्याला फोर्स लावलेला आहे. बरोबर आहे, ह्या फेसला फोर्स लावायचा आहे आणि ह्या पॉइंटला तो जमिनीवरती रेस्ट आहे. तर हा आपण ज्यावेळेस सिलेक्ट करायला जातो त्यावेळेस पूर्ण एक शेप अख्खाच्या अख्खा सिलेक्ट होतो याच्यात बघा पूर्ण. मग तुम्ही त्याला डिवाइड कसं करणार ना, की इथे मला फोर्स लावायचा आहे, खाली फिक्स करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला परत XZ प्लेनला गेलो आपण, लुक ॲट म्हणलं, नाही हा नाही प्लेन पाहिजे, हा प्लेन. डिलीट. ओके, इथं राईट क्लिक करून लुक ॲट म्हटलं. हां बघा, आता हा प्लेन आला. याच्यावरती तुम्हाला एक
स्केच करून रेक्टँगल काढून घ्यावं लागेल. आपण सिंपल एक रेक्टँगल काढूया तिथे. ओके, डायमेन्शन मध्ये हे डायमेन्शन महत्वाचं आहे आपल्याला. त्यानंतर वर्टिकल डायमेन्शन म्हणजे मी फक्त सेंटरला घेण्याचा प्रयत्न करतोय रेक्टँगल हा. हे डायमेन्शन मी 20 mm घेतो आणि हे डायमेन्शन 10 mm घेतो, म्हणजे तो सेंटरला आला. बघा इथं लगेच तो ब्ल्यू कन्वर्जन होऊन जातं की जे जे कन्स्ट्रेंट झाले ते ब्ल्यू आहे. हा ब्ल्यू नाहीये. तुम्ही जर का पाहिलं याच्यात की झूम करून मी दाखवतो तुम्हाला, हे बघा ही लाईन ब्ल्यू आहे पण ही लाईन ब्ल्यू नाहीये. ही लाईन ब्ल्यू नाही याचा अर्थ हे अजून कन्स्ट्रेंट झालेलं नाहीये. हे दोन लाईन कन्स्ट्रेंट 100% आहेत. ओके, एक्सट्रूड करूयात आपण. आहे ती बॉडी. ओके, परत झूम टू फिट टू स्क्रीन केलं. आपल्याला एक्सट्रूड करायची आहे, दोन्ही साईडला करायचं आहे. ऍड मटेरियलच्या ऐवजी इथं काय करायचं, स्लाइस मटेरियल म्हणायचं. स्लाइस म्हणजे फक्त कट करतोय तो, पण रिअल मध्ये तो मटेरियल कट नाही करत, फक्त सरफेस डिवाइड करून देतो स्लाइस मटेरियल मध्ये. इथे जे काय आहे हे मी 300 करतो. नॉर्मल डायरेक्शनच्या ऐवजी बोथ सिमेट्रिक केलं आणि 300च्या ऐवजी 100 पण आय थिंक खूप होऊन जाईल. बरोबर आहे का? 100 ने नाही होते ना. 120 हे पूर्ण क्रॉस झालं पाहिजे, एवढं फक्त मी चेक करून घेतलं. ओके, जनरेट म्हटलं. हे ज्यावेळेस मी जनरेट करतोय त्यावेळेस तुम्ही आता जर का सिलेक्शन जर का करताय तर बघा सरफेस हा वेगळा सिलेक्ट झाला, हा बघा हा वेगळा सिलेक्ट होतोय ना, म्हणजे तुमचा हा सरफेस वेगळा सिलेक्ट होतोय. म्हणजे तिथे तुम्ही फोर्स अप्लाय करू शकता, खालचा सरफेस सिलेक्ट करून तुम्ही हे अप्लाय करू शकता. ओके, खालचा सरफेस सिलेक्ट करून तुम्ही काय रेस्ट सपोर्ट ऍड करू शकता. ओके, ठीक आहे. आता मी हा सेव्ह म्हणतो प्रोजेक्ट ANSYS मध्ये. सेकंड नाव देऊ याला, न्यू फोल्डर सेकंड, सेव्ह म्हटलं. हे बिझीचं जाऊ दे एकदा, मग सेव्ह प्रोजेक्ट चालू झालं ते. ओके, ठीक आहे. हा मी क्लोज करतो. आता आपल्याला काय करायचंय, मॉडेलमध्ये डबल क्लिक करून मॉडेलमध्ये ते अप्लाय करायचंय. ओके, वर्कबेंच ओपन करताना तो ऑटोमॅटिकली त्याचे मॉडेलचे सगळे रिपोर्ट घेतो. त्यामुळे इथे अटॅच स्टेटस म्हणून येतो. त्या अटॅच स्टेटस जेव्हा कंप्लीट होईल त्यावेळेस इथं तुम्हाला 3D मॉडेल दिसेल. ओके, आता हे झाले तुमचे मॉडेल. इथे बघा तुम्ही आता हे सॉलिडचे एवढे कट पडलेले आहेत, एवढे सगळ्यांना स्ट्रक्चरल स्टीलच केलेलं आहे. आता याच्यात पण तुम्हाला याला मटेरियल चेंज करायचं जर का म्हटलं तर आता सिंपल, हा मटेरियल नाही हा मटेरियल, हा पार्ट आपल्याला सिम्पली करायचा आहे कॉपरचा आहे आणि इकडचा स्टीलचा आहे. म्हणजे तुम्ही कंपोजिट मध्ये चाललेत. हा कॉपर आहे, हा स्टील आहे. ओके, सिमिलरली हा स्टील, हा कॉपर, हा पण एक काम करू कॉपर आलाय करू, म्हणजे हा पार्ट ऑफ कॉपर आलाय, हा पार्ट स्टील आलाय. ओके, त्यानंतर आपण मेश मध्ये गेलो, फक्त जनरेट मेश म्हटलं, तो ऑटोमॅटिक एक ऑटोमेश घेतो. शक्यतो ऑटोमेश चांगली असते, नसेल तर काही काही ठिकाणी आपल्याला त्याला अपडेट करावं लागतं. आता अपडेटला मी फक्त इथं सायझिंग मध्ये जाऊन कोर्सच्या ऐवजी फाईन करतो. फाईन अपडेट. थोडं जरा बारीक मेशिंग असलं पाहिजे. बघा आता आता हे एकदम व्यवस्थित झालं. मगाचं कसं इथं बारीक झालं होतं, इथे मोठं झालं होतं, मग ते मॅच नव्हते होत ना त्या मेश. हे मॅच झालं. स्टॅटिक स्ट्रक्चरल मध्ये गेलो, लोड द्यायचा आहे आपल्याला फोर्स, सपोर्ट द्यायचा आहे फिक्स सपोर्ट. फिक्स सपोर्ट मी हे फिरून घेतो, ह्या फेसला मला फिक्स सपोर्ट द्यायचा आहे. बघा मी इथं फेस सिलेक्ट करताना हे चेंज करतो इथे, हे तुमच्याकडनं कदाचित होत नसेल कालच्या ह्याच्यात. हा फेस सिलेक्ट केला, हा अप्लाय. ओके, परत मी रोटेशन करण्यासाठी हे क्लिक केलं, तुम्हाला फोर्स हवा आहे, फोर्स, परत हे सिलेक्ट करा, हा फोर्स अप्लाय. वेक्टरच्या ऐवजी मी सांगितलेलं एक कॉम्पोनंट घ्यायचा. कॉम्पोनंट घेतला की तो कुठला आहे, एक्स आहे. कसं बघायचं नसेल येत लक्षात तर पूर्ण याला उभं करा, तुमच्या लक्षात येईल. ही लाईन तुम्हाला फॉलो करायची, इथे एक्स
ओके, एक्स प्लस आहे म्हणजे एक्स कॉम्पोनंट मध्ये तुम्हाला मायनस समजा 100 न्यूटनचा तुम्ही फोर्स लावलेला आहे. त्यानंतर सोल्युशन मध्ये डिफॉर्मेशन टोटल आणि स्ट्रेस व मॅसेज स्ट्रेस. सॉल्व म्हटलं की ऑटोमॅटिकली ते सॉल्व होऊन जाईल पूर्ण मॉडेल. बघा आता हे परफेक्ट तुमचं सोल्युशन आलेलं आहे. त्याचं स्ट्रेस डिफॉर्मेशन हे तुम्ही प्लेमध्ये पण असं पाहू शकता कसं डिफॉर्मेशन होणार आहे ते. इथे प्लेचं ॲनिमेटेडचं बटन आहे. आता हा ॲनिमेटेड प्लेचा जो काय आहे तो इथं हे जर केलं तुम्ही स्टॉप म्हटलं ओके आणि हा सेव्ह जर का म्हटलं एक्सपोर्ट व्हिडिओ तर तो व्हिडिओ सुद्धा तयार होऊन जातो सेकंडमध्ये. हे काय डिफॉर्मेशन सेव्ह. ओके, ते तसं सेव्ह झालेलं आहे. आता जे त्यांनी जे दाखवलं एकदा करून ते त्याने सेव्ह करून घेतलं. ओके, तो डायरेक्टली व्हिडिओ सेव्ह होतो. इक्विव्हॅलेंट स्ट्रेसला पण तुम्ही पाहू शकता कशी स्ट्रेस जनरेट होती काय होती. आता ॲन्सिसमध्ये महत्त्वाचं काय असतं, ज्यावेळेस तुम्ही रिपोर्ट बनवता ना त्यावेळेस कोणाचं पण रिक्वायरमेंट अशी असते की बाबा तुम्ही याच्यातलं मॅक्सिमम स्ट्रेस मिनिमम स्ट्रेस सांगायचं, तर हा मॅक्सिमम आहे 9.62 MPa, पण तो एक्झॅक्टली आहे कुठं तर तुम्ही इथे हे करू शकता मॅक्स. तर तो मॅक्स कुठे आलेला आहे तो तुम्हाला दाखवेल इथे एक्झॅक्टली मॅक्सिमम कुठे आलेला आहे. ओके, आता परत तुम्हाला जर वाटलं की नाही मला दुसऱ्या पॉईंटचा पण पाहिजे तर प्रोब घ्या. पाहिजे त्या पॉईंटला तुम्ही स्ट्रेस दाखवू शकता की कुठे किती स्ट्रेस आहे काय कशा पद्धतीने ती स्ट्रेस आहे त्याची व्हॅल्यू सगळ्या गोष्टी तुम्ही डिटेल्समध्ये दाखवू शकता. ज्यावेळेस रिक्वायरमेंट असते काही काहींची की बाबा आपल्याला याच्यात प्रत्येक 2-3 पॉईंटचे तुम्ही स्ट्रेस दाखवा, 2-3 पॉईंटमध्ये तुम्ही डिफॉर्मेशन दाखवा, हे बघा मॅक्सिमम मिनिमम. मग प्रूफ घेऊन मी दाखवू शकतो की दुसऱ्या पॉईंटला किती डिफॉर्मेशन आहे साधारणतः, काय कंडिशन्स आहेत त्याच्या. ओके, हा एक आता एक वेगळा प्रॉब्लेम आपण आज केलेला आहे. ठीक आहे.